मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मुंबईत पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गामध्ये बदल। सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत वाहतुकीमध्ये बदल। पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। आठवड्याभर मुंबईमध्ये थंडी दाखल होणार नाही, हवामान विभागाचा अंदाज। 20 नोव्हेंबरपर्यंत मुंबईचं तापमान हे तापलेलंच राहणार। टीएमटीतून प्रवास करणाऱ्या 179 फुकट्या प्रवाशांवर परिवहन विभागाची कारवाई। फुकट्या प्रवाशांकडून परिवहन विभागानं 4 लाखांचा दंड वसूल केला। ठाण्यामध्ये पोलीस 178 सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार। कोपरी पोलीस ठाण्याच्या परिसरामधील संवेदनशील ठिकाणं, गर्दी, रेल्वे स्टेशन्सवर कॅमेरे बसवणार। बाजारामध्ये तुटवडा निर्माण झाल्यानं कांदा 100 रुपयांवर। खरीप हंगामातील कांदा सडल्यामुळे कांदा खरेदी विक्रीची साखळी विस्कळीत, तर नाशिकमध्ये 13,000 हेक्टरवरील कांदा पिकांचं नुकसान। मध्य रेल्वे विस्कळीत, कल्याणहून सीएसएमटीला जाणाऱ्या गाड्या 5 ते 10 मिनिटं उशिरानं। डोंबिवली स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। डान्स ग्रुपच्या तरुणांच्या फसवणुकीप्रकरणी नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजाची गुन्हे शाखेकडून चौकशी। डान्स ग्रुपची 12 कोटींची फसवणूक केल्याचा रेमो डिसूजावर आरोप। अंबरनाथमध्ये आरसीडीसीला रेल नील प्लांटमध्ये नवी जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू। नव्या जलवाहिनीमुळे प्लांटची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार, अधिकाऱ्यांची माहिती।